नमस्कार मंडळी, गावरान पद्धतीनं मटकीचं कालवण किंवा रस्सा भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। इथं मोड आलेली मटकी मी घेतली आहे, चांगली स्वच्छ करून निवडून वगैरे घ्यायची आणि ह्याच्यात ना आपण उभा चिरलेला कांदा टाकणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही टिप आहे की उभा चिरलेला कांदा तुम्ही एकदा नक्की टाकून बघा। इथं मी खोबरं घेतलं आहे आणि आलं आणि लसूण घेतलं आहे, मी थोड्या प्रमाणात घेतलं आहे। याची आपल्याला पेस्ट करायची आहे, अद्रक लसूण आणि खोबरं। नंतर मटकी चांगली अशी धुवून घ्यायची, कढई गरम झाल्यानंतर चांगली अशी भाजून घ्यायची। मटकी भाजून घेतल्यामुळे ना आपली मटकी लवकर शिजते आणि भाजीला टेस्टसुद्धा छान येते। थोडंसं मी तेल टाकलं आहे। नंतर मटकी भाजल्यानंतर ती काढून घ्यायची आणि त्याच कढईत तेल टाकून घ्यायचं। तेल तापल्यानंतर जिरी मोहरी टाकून घ्यायचं, कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि चिरलेला आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा असा लवकर भाजण्यासाठी आपल्याला मीठ ह्याच्याच टाकून घ्यायचं आहे, म्हणजे कालवणात नंतर मीठ टाकायची गरजसुद्धा पडत नाही। नंतर आपण लसूण खोबऱ्याचं वाटण तयार केलं आहे ते ह्याच्यात टाकून घ्यायचं, हळद टाकून घेतली, थोडं पाणी टाकलं आणि मसाला चांगला असा शिजून घ्यायचा आहे। नंतर धने पावडर टाकली, सगळ्यात मेन म्हणजे ह्याच्यात मी गोडा मसाला वापरला आहे, कसुरी मेथी आणि कांदा लसूण मसाला। गोडा मसाला तुम्ही एकदा ह्या भाजीत टाकून बघा, खूप छान टेस्ट येते। दुसरी म्हणजे महत्त्वाची टिप ही आहे की गोडा मसाला वापरा। नंतर पाणी टाकून ना थोडंसं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला असा भाजून घ्यायचा आणि आपली मटकी आहे ना ती ह्याच्यात टाकून घ्यायची, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर पाणी उकळायला ठेवून द्यायचं। उकळतं पाणी टाकलं ना एकदम छान अशी टेस्ट येते आणि भाजीची टेस्टसुद्धा बॅलन्स राहते आणि तर्रीसुद्धा भाजीला आपल्या छान येते। आणि हे बघू शकता तुम्ही, उकळीसुद्धा लगेच अशी फुटली आहे का, तर आपण उकळतं पाणी ह्याच्यात टाकलं आहे। मीठ वगैरे तर आपण आधी टाकलं आहे, त्यामुळं मीठ टाकायची गरज नाही। भाजी 5 ते 7 मिनिट झालं भाजीला की आपल्याला 2 चमचे इथं शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचं आहे। भाजी शिजत आल्यानंतरच टाकून घ्यायचं, म्हणजे एकदम छान टेस्ट येते आणि तर्रीसुद्धा आपली भाजीची जात नाही। नंतर 5 मिनिट फक्त अशा पद्धतीने झाकून ठेवायचं, आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी। एकदम चविष्ट अशी भाजी बनते। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ना बनवू शकता, पुरी बरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते। व्हिडिओ आवडला तर नक्की